सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आपण प्रत्येकजण काही ना काही अडचणीमध्ये दुःखामध्ये असतो, त्यामुळेच आपण स्वामी महाराजांची सेवाही करत असतो। या ताईंसोबत देखील असंच घडलं होतं। ज्यावेळेस ताईंना या सेवेविषयी माहिती कळाली त्यावेळेस ताईंची खूप प्रचंड इच्छा झाली की आपण देखील ही सेवा करावी, पण ताईंकडे एवढे पैसे नव्हते। महाराज जर इच्छा असेल कशी साथ देतात आणि आपले दोष कसे कमी होतात हे आपल्याला कळणार आहे। ज्यांना कुणाला खूप अडचण आहे, खूप दुःख आहे, खूप त्रासात आहे, कुठेच मार्ग मिळत नाही, त्यांनी हा अनुभव अगदी शेवटपर्यंत बघावा, म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर, त्याचबरोबर तुम्हाला कुठली सेवा करावी हे देखील कळणार आहे। चला तर मग वेळ न लावता आपण ताईंच्या शब्दात त्यांच्या अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, मी पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे। माझे नाव यशोदा वाघमारे असे माझे नाव आहे। स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये खूप दुःख अडचणी येत असतात, त्यामुळेच आपण या मार्गामध्ये येत असतो आणि माझ्या बाबतीत देखील तसंच झालं। मला सुरुवातीला स्वामी सेवा कशी करायची काहीच एक माहीत नव्हतं। माझी जी मैत्रीण आहे ती स्वामींची खूप निस्सीम भक्त आहे। ती स्वामींच्या मठात कायम जात असायची। ती मला खूप दिवसापासून म्हणत होती की तू देखील स्वामींच्या मठात ये, आरतीला ये, जमेल तेवढी सेवा कर, पण मी तिच्याकडे कधीच लक्ष दिलं नाही। पण म्हणतात ना, आपल्या 7 जन्माचे जेव्हा पुण्य एकवटलं जातं आणि त्यावेळेसच गुरु महाराजांची भेट होत असते आणि स्वामी महाराजांच्या चरणाजवळ आपण येत असतो। आपण मनाने नसतो येत, तर स्वामी आपल्याला त्यांच्या चरणाजवळ घेत असतात। माझी योग्य वेळ त्यावेळेस आलीच नव्हती आणि जेव्हा योग्य वेळ आली त्यावेळेस मी स्वामींच्या मठामध्ये आपोआप गेले आणि तिथे गेल्यानंतर गुरुचरित्र पारायण चालू होतं। स्वामी जयंतीनिमित्त खूप मोठा सप्ताह चालू होता। तिथे गेल्यानंतर मला खूप छान वाटलं, खूप मन शांती मिळाली। तिथून मला उठूच वाटत नव्हतं। त्या दिवसापासून माझ्या मनात स्वामींनी घर केलं होतं आणि मी देखील स्वामी सेवा करावी असे मला वाटत होते। आणि त्यानंतर मग मी हळूहळू आरतीला जाऊ लागली, स्वामींच्या सेवेविषयी माहिती घेऊ लागली। मग फोटो वगैरे सर्व काही घरी घेऊन गेले। माझ्या घरात ईशान्य कोपरा हा मोकळा नव्हता, गच्च सामानाने भरलेला होता। मठात त्या दादांनी सांगितलं होतं, आपलं देवघर हे ईशान्य कोपऱ्यातच पाहिजे। देवघरामध्ये प्रचंड गर्दी नको, मोजकेच देव आपल्या देवघरामध्ये पाहिजे असं त्यांनी सांगितलं होतं। त्यावेळेस मग आम्हाला कुलदेवता कोणती आहे ते देखील मला माहीत नव्हतं। मग मी माझ्या सासूंना विचारलं, त्या म्हटल्या की आपली तुळजापूरचीच देवी आहे। आणि मग दादांनी सांगितलं, तुम्ही जरी इकडे सेपरेट राहत असेल सासू सासऱ्यांपासून, दिरांपासून, तरी तुमची चूल ही वेगळी झालेली आहे। तुमच्या हातून देखील कुलदेवतेची सेवा घडली पाहिजे। तुम्ही जर कुलदेवतेची सेवा केली नाही तर तुमच्या लेकरांना त्याच्या अडचणी निर्माण होत असतात, त्यामुळे त्यांच्या शिक्षणात, नोकरीमध्ये खूप सारे प्रॉब्लेम येत असतात। त्या असे दादा म्हटले। त्यावेळेस मग मी ठरवलं की आता सर्व काही देवघर व्यवस्थित करून घ्यायचं। माझी परिस्थिती ही जेमतेमच आहे, खूप काही मोठी नाही, पण स्वामी कृपेने सर्व व्यवस्थित आहे। मग मी माझं देवघर व्यवस्थित करून घेतलं। केंद्रात सांगितल्याप्रमाणे देवघर देवारा झाला आणि ईशान्य कोपरा मोकळा करून ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर मी स्थापन केलं। त्यानंतर अशीच माझी स्वामींची सेवा ही अखंड सुरू झाली। एक दिवस देखील खंड पडत नसायचा। एक दिवस खंड पडला की मला खूप बेचैन व्हायचं, असं वाटायचं की आज काहीतरी राहिलं आहे, चुकलं आहे आणि स्वामींची माफी मागायची की स्वामी आज सेवा झाली नाही, मला माफ करा असं मी स्वामींना म्हणायची। आणि जे काही अन्न मी घरात बनवायची ते स्वामींना अर्पण करते, म्हणजे स्वामींना दिल्याशिवाय मी एक घास देखील आम्ही कुणीही खात नाही। जेव्हापासून स्वामी घरामध्ये आले तेव्हापासून खूप छान बदल आमच्या घरामध्ये झाले। माझ्या मिस्टरांमध्ये देखील खूप चेंजेस झाल्यासारखे मला वाटतात। आज आणखी होणार आहे चेंजेस आणि आणखी होण्याचे राहिले आहे हे मला माहीत आहे आणि स्वामी देखील ते करणार आहे हे माहीत आहे। माझी एकच इच्छा आहे की माझे मिस्टर देखील खूप निस्सीम स्वामींचे भक्त बनावे, स्वामींनी त्यांच्या चरणाचा दास बनावं, पण त्यांचं प्रारब्ध जेव्हा तिथे घेऊन येईल तेव्हाच ते होणार हे देखील मला माहीत आहे। आता मी त्यासाठीच सेवा करते। माझी मठामध्ये आरती असते, महिन्यातून 1 दिवस आरती माझी मठामध्ये असते। त्यावेळेस मग
मी असंच काय झालं की आमच्या इथे पुण्यामध्ये सिद्धमंगल पूजा आली होती. स्वामींच्या पादुका आल्या होत्या आणि सिद्धमंगल पूजा, त्या पूजेविषयी असंख्य अनुभव त्यावेळेस ते दादा सांगत होते. त्या पूजेचे खूप महत्त्व सांगत होते. स्वामींपुढे प्रार्थना केली की स्वामी, मला देखील ही पूजा करण्याची खूप इच्छा आहे म्हटलं. आणि त्यावेळेस मग असं मनात वाटत होतं की पूजा करा, पण माझ्याकडे एवढे पैसे नव्हते, कारण त्या पूजासाठी 11,000 रुपये मला पाहिजे होते. आता हे 11,000 रुपये कुठून आणायचे, कसे करायचे, मला काही एक माहीत नव्हतं. आणि स्वामी भक्तांनो, मला एक मुलगा आहे, मुलगी वगैरे नाही, एकच मुलगा आहे. माझा मुलगा हा 5-6 वर्षाचा झाला आणि काय झालं की त्याला ऐकायलाही खूप कमी येत असं. खूप जोरात बोलल्यानंतर त्याला ऐकू येतं, हळू बोलल्यानंतर त्याला ऐकू येत नसायचं. शाळेत त्याला सर्व मुलं हे बहिऱ्या म्हणून चिडवत असायचे. त्यावेळेस खूप वाईट वाटायचं आणि सर्व पाहुणे देखील म्हणायचे की याला ऐकू येत नाही असं. त्यावेळेस खूप वाईट वाटायचं आणि हे स्वामी दूर व्हावं ही इच्छा माझी खूप दिवसापासून होती. स्वामींचा तारक मंत्राचा तीर्थ मी त्याला रोज देत असायचे, पण मला काहीच फरक जाणवत नसायचा. काय झालं की सिद्धमंगल पूजा जेव्हा आमच्या इथे आली तेव्हा ते दादा सांगत होते की तुमच्या घरातील वास्तुदोष, पितृदोष, ग्रहदोष, नवग्रहांचा दोष, तुमच्या पत्रिकेमध्ये जर काही दोष असेल तर ह्या सेवेने सर्व काही तुमचं निघून जाणार आहे. 7 जन्माचा तुमचा उद्धार होणार आहे. तुमची पुढच्या पिढ्यांना देखील याचं खूप फायदा होणार आहे असं स्वामी तिथे सांगत होते. तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा या पूजेने पूर्ण होणार आहे. सिद्धमंगल पूजेचे खूप सारे अनुभव आत्तापर्यंत आलेले आहे असे ते सांगत होते. मग माझ्या मनात इच्छा आली की माझ्या मुलाचं व्यंग या सेवेने जाईल का, तो व्यवस्थित होईल का. मी स्वामींना विचारलं आणि स्वामींपुढे इच्छा व्यक्त केली. माझी इच्छा आहे की पूजा करायची, पण पैसे नसल्यामुळे मी माझं नाव वगैरे काहीच दिलं नाही. त्या दिवशी काय झालं की मठामध्ये माझी आरती होती. आरती असल्यामुळे मी नैवेद्य वगैरे बनवला आणि आरतीसाठी गेली. आरतीसाठी गेल्यानंतर तिथे जी पूजा मांडणी चालू होती, पूजा वगैरे केली. तिथे पूजा मांडणी झाली, सिद्धमंगल पूजेची तिथे मांडणी चालू होती आणि सर्वत्र गोंधळ उडाला होता की एक जोडी पूजेसाठी कमी पडत आहे. आणि माझी तर प्रचंड इच्छा होती. स्वामींना विनंती केली, स्वामी माझी इच्छा आहे, तुम्हाला माहीत आहे, माझ्याकडून करून घ्यायची असेल तर घ्या. मी तिथे म्हटली की माझी खूप इच्छा आहे करण्याची, पण माझ्याकडे पैसे नाही. त्यावेळेस मग मठातील जे ज्येष्ठ सेवेकरी आहेत ते म्हटले की ताई, तुमची इच्छा आहे ना, तुम्ही सेवा करून घ्या, आम्ही आता तुमचे पैसे देतो, तुमच्याकडे जसे पैसे येतील तसे तुम्ही आमचे पैसे द्या. असं ज्यावेळेस म्हटलं त्यावेळेस मला खूप छान वाटलं, खूप बरं वाटलं आणि मी लगेच थोडंही वेळ न लावता लगेच पूजेसाठी हो म्हटली आणि बसली. माझ्याकडे मी काही सामान वगैरे काहीच नेलं नव्हतं. स्वामींनी माझ्याकडून ती पूजा करून घेतली. पूजा करताना माझ्या डोळ्यातून असंख्य अश्रू वाहत होते. 1 मिनिटसुद्धा माझं हृदय थांबलत नव्हतं. खूप म्हणजे किती स्वामींची कृपा आहे माझ्यावरती असं मला वाटत होतं. त्यानंतर पूजा वगैरे सर्व झाली. ज्यावेळेस पूजा झाली आणि माझा मुलगा आला त्यावेळेस माझा मुलगा मला एक गोष्ट म्हणत होता की आई, मला सर्व काही स्पष्ट ऐकू येत आहे. आई, मला हा आवाज ऐकू येत आहे. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष चालू होता, स्वामींचं नाव घोष चालू होतं. त्यावेळेस माझ्या मुलाला ते देखील ऐकू येत नव्हतं. त्याला खूप जोरामध्ये बोललं तरच त्याला ऐकू येत असायचं. त्यावेळेस तो म्हणू लागला की आई, मला सर्व काही ऐकू येत आहे. पूजा संपन्न झाली आणि मुलगा असं म्हणत आहे, हे कसं शक्य झालं. सर्वजण खूप आश्चर्यचकित झालं. सगळ्यांनी त्याची परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि खूप हळू आवाजामध्ये त्याच्यासोबत बोलू लागले. माझा मुलगा एवढ्या हळू आवाजात कधीही त्याला ऐकू आलं नाही आणि त्या दिवशी त्याने सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. त्यावेळेस सर्वजण म्हटले की ही स्वामींची कृपा आहे ताई, स्वामींना तुमच्या बाळाचं व्यंग हे घालवायचं होतं, त्यामुळे तुमच्याकडून स्वामींनी ही पूजा करून घेतली आहे. त्यावेळेस एकच शब्द तोंडातून फुटू लागले, करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची. स्वामी, खरंच तुम्हीच माझ्याकडून सर्व काही करून घेतलं आहे. आणि त्यानंतर त्या दादांचे मी हळूहळू पैसे सर्व देऊन टाकले आणि माझ्या मुलाचं व्यंग गेलं. हेच माझ्यासाठी खूप प्रचंड मोठी गोष्ट आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला एकच कळकळून विनंती आहे, ज्यांना कोणाला खूप अडचणी आहेत, ज्यांच्या मुलाचं
खूप दोष आहे. आपण बघा, जर हॉस्पिटलला गेलो, डॉक्टरांनी जर आपल्याला एखादी ऑपरेशन करायला सांगितलं आणि एवढा खर्च आहे असं सांगितलं, आपण लगेच त्यांना काही न विचारता तेवढे पैसे मोजून देतो. आज आपण ही पूजा करायला आपण म्हणू की 11,000 ही किती मोठी रक्कम आहे, आम्ही कसे देणार. पण स्वामी भक्तांनो, जर आपलं त्याच्यातून चांगलं होत असेल, काहीतरी आपल्याला मिळत असेल, तर ही पूजा नक्की प्रत्येक स्वामी भक्ताने करावी, असंच माझं तुम्हाला कळकळून विनंती आहे. मला ह्या पूजेने खूप मोठा अनुभव आला आहे. असा मला आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. खरंच ताई, खूप छान अनुभव होता. स्वामी भक्तांनो, तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.